पैसा टिकत नाही. कितीही मेहनत करा आणि कितीही कमवा तरी घरात पैसा टिकत नाही किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा असं बऱ्याचदा होतं. तर याच्यासाठी काय उपाय सांगणार? याला उपायापेक्षा हे घडण्याच्या मागे 3 दोष असतात वास्तूतले. पहिलं म्हणजे नैऋत्य दोष. नैऋत्य म्हणजे नेतृत्व. ओके. इथे तुमची डिसिजन मेकिंग पॉवर प्रबळ होते. नाही तर मग जर नैऋत्यमध्ये काही दुष्प्रभाव असला, वास्तूचा दोष असला, तर निर्णय होत नाही. सतत गोंधळ असतो. निर्णय झाला नाही की पुढची कृती होत नाही, पुढची कृती झाली नाही की योग्य वेळी पैसा येत नाही. ओके. त्यामुळे ते दुष्टचक्र तिथे पूर्ण होतं. तर नैऋत्य दोष नसावा. बरं. त्याच्यानंतर ब्रह्मस्थान जर चुकलं तर ते ब्रह्मस्थान म्हणजे तुमचं मन, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, मनावर तुमच्या दडपण आहे. तुमचा व्यवसाय यशस्वी होईल का? नाही. तेवढं सोपं आहे ते. त्याच्यानंतर बेडरूम. बेडरूम ही स्वच्छ असावी. बेडच्या खाली कोणताच कचरा नको, वरती कचरा नको, माळोच्यावर कचरा नको. ती तुमची स्टोअर रूम नाही आहे. तुम्ही जेव्हा शांत झोपता तेव्हा तुम्ही यशस्वी होता. रंग स्वच्छ पाहिजे. लेमन येलो, पिंक किंवा कोणतेही लाईट कलर. डार्क कलर नको किंवा अंगावर येणारे कलर नको. अक्षरशः पडद्याचे रंग बदलून लोकांचे व्यवसाय जोरात चालताना आम्ही पाहिले. पडद्याचे रंग, पलंगाच्या चादरीचा रंग, पिलोचे रंग जर सगळे असे डार्क करून ठेवले तर त्याचा खूप नकारात्मक प्रभाव होतो. व्यवसायात नुकसान होतं. मळकट आणि डार्क रंग अवॉइड करा. बरं. जसं आता तुम्ही सांगितलं शांत झोप, हा पण महत्त्वाचाच मुद्दा आहे. कारण बऱ्याच लोकांना झोपेची समस्या असते, झोप लागत नाही. तर यासाठी दोष कुठला आहे आणि उपाय काय? दोष जसं आता आपलं बोलणं झालं, ते सगळे दोष येतात. वास्तूचं योग्य नियोजन करा. आणि उपाय म्हणाल तर भगवान शिव लिहिलेलं मिटवायचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे. अच्छा. तर तुमची झोप काय? रात्री तुमची कामं संपली की त्याच्यानंतर झोपण्याच्या 2 तास अगोदर मोबाईल बंद करून बाजूला ठेवून द्या. तिथून मोबाईल पाहू नका. कारण त्याच्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या जवळ जायचं आहे. जसं मन त्यानंतर चंद्रप्रकाशात जा. ओम सा सोमाय नमः 3 वेळा मंत्र म्हणा आणि मग 11 वेळा ओम नमः शिवाय मंत्र म्हणा आणि निवांत झोपून जा. खूप गाढ झोप लागेल. आणि अजून एक असतं याच्यात, जर शनीचा काही दुष्प्रभाव आला असेल की ज्याच्यामुळे तुम्ही अतिविचार करण्यामुळे झोप लागत नाहीये, तर संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान तूप गरम करायचं गाईचं घरातलं. त्याचे 2 थेंब उजव्या नाकपुडीत, 2 थेंब डाव्या नाकपुडीत टाकायचं. रात्री तुम्हाला इतकी झोप लागेल की कोणी हलवलं तरी तुम्ही उठायला नकार द्याल. आणि हे सलग करा. म्हणजे हे दोन्ही गोष्टी करा. कारण कसं असतं ना, आपण जेव्हा उपाय करतो, एकीकडे निगेटिव्हिटी कमी करणं आणि दुसरीकडे सकारात्मकता वाढवणं, या दोघांचं संतुलन म्हणजे वास्तूचा उपाय. बरोबर. घरात भरभराट होण्यासाठी कुठल्या 5 कॉमन गोष्टी आहेत ज्या आपण नक्की कराव्याच? सगळ्यात पहिले दरवाजा चांगला असला तर लक्ष्मी आत येणार आहे. तुळशी वृंदावन, सूर्याला अर्ध्य, आचमन, पश्चिमेचे मोरपीस, पश्चिमेचे पडदे, एक्स्ट्रा न लागणारं सामान, जो वस्तू दोष आहे घरातला तो सगळा विकून टाकणं, ब्रह्मस्थान मोकळं ठेवणं, स्वयंपाकघर उत्तम ठेवणं आणि बेडरूम छान ठेवणं, नको असलेलं काढून टाकणं. हे उपाय असे आहे की भरभरून पैसा येईल. पैसा पहिल्या दिवशी येत नाही. पहिल्या दिवशी तुम्हाला मनाला समाधान वाटतं. 2-3 दिवसांनी छान झोप येते. त्याच्या 8 दिवसानंतर तुमचं एकमेकांशी सुसंवाद वाढतो घरात. अलीकडे घरात किती दिवस नवरा बायको आपसात बोलत नाही. अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणजे आमच्याकडे जातक येतात तेव्हा, आता ते माझ्याशी क्लोज असतात, विशेषतः महिला वर्ग, तेव्हा लक्षात येतं की कितीतरी दिवस आपसात बसून त्यांना विचारतेच, तुम्ही क्वालिटी टाइम केव्हा आणि किती घालवला? नकारात्मक उत्तर येतात की खूप दिवस झाले आम्ही भेटलोच नाही. रोज भेटतो पण क्वालिटी टाइम ज्याला म्हणतात, एकमेकांशी छान गप्पा गोष्टी, त्या हरवलेली असते. आणि हे सगळं बदललं की व्यवसाय वाढतो, नोकरी वाढते, नोकरीत लक्ष लागतं. घरातलं वातावरण चांगलं असलं की नोकरीत लक्ष लागतं, यश मिळतं, पैसा येतो, प्रतिष्ठा येते, समाधान येतं, संतती वाढते, व्यवसाय वाढतो.
आयुष्यात आपण ज्या कामासाठी या पृथ्वी तलावर आलो त्या सगळ्या गोष्टी होतात, कारण आपण निसर्गाचा एक भाग आहोत. बरोबर. आणि आपण निसर्गाला धरून जेव्हा चालतो तेव्हा निसर्ग आपली काळजी घेतं फुलासारखी. नक्कीच. आणि ज्यांची लग्न जुळत नाही त्यांच्यासाठी पण वास्तुदोष कारणीभूत असतो. हो. लग्न जुळत नाही मग पुन्हा हे सगळे प्रॉब्लेम येतात. मग त्यातल्या त्यात जर मुलीचा विवाह असेल तर आम्ही तिला वायव्येची बेडरूम द्यायला सांगून टाकतो. असे सोपे उपाय पण असतात. लग्न न जुळण्याला पण पुन्हा मनस्थिती कारणीभूत असते. काय होतं ना, लग्न केव्हा जुळतं, एक तर योग यावा लागतो आणि दुसरं इच्छाशक्ती जागृत व्हावी लागते. बरोबर. जर तुमची इच्छाच नसली तर योग येऊनही लग्न होईल का? होणारच नाही. मग अगोदर इच्छाशक्ती जागृत करणं. ती केव्हा जागृत होईल? हेच घर छान असलं तुमची इच्छाशक्ती जागृत होईल. मग इच्छाशक्ती जागृत करा. काही त्याचे मंत्र वापरावे लागतात, ते व्यक्तीनुसार आम्ही देत असतो. वास्तूचे दोष असले तर ते काढत असतो. विशेषतः वायव्येला जडत्व तसं नको, कारण ती उत्तर दिशा पण येते ना एका साईडला, तर तिथे जडत्व नको. मग आणि तिचं बेड आपण मुलीचं वायव्य दिशेला करतो की जेणेकरून तिचा विवाह लवकर ठरावा. बरं. आता हे सर्व वास्तू चे उपाय जे आहेत, त्यांची मोठी घरं आहेत तिथे करू शकतो, किंवा आता मुंबईमध्ये छोटी छोटी घरं असतात, तर त्याच्यामध्ये किचन आणि टॉयलेट वॉशरूम लागलेलंच असतं. याच्यामुळे पण भयंकर त्रास लोकांना होतात आणि वास्तुदोषही निर्माण होतात. तर यासाठी काय सोपे उपाय आहे? हो, कसं असतं ना की काही गोष्टी जे आपल्याला पर्याय नाही, तो प्रश्न आहे आपला. बरोबर. तर तिथे आपण काय चांगलं करू शकतो? मग ठीक आहे, किचनचा ओटा डायरेक्ट टॉयलेटशी टच करू नका. किचनचा ओटा जरा वेगळ्या दिशेने घ्या, टॉयलेट वेगळ्या दिशेने. मग त्याच्यानंतर टॉयलेटचं दार कायम बंद ठेवा. एवढा सोपा उपाय आहे. स्वच्छता हा सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. योग्य स्वच्छता ठेवा, दिशा प्रॉपर ठेवा. ठीक आहे, तुमचं घर छोटं असू द्या, पण त्या घरात आतमध्ये स्वयंपाकघर आग्नेयेला घ्या आणि तुमचा हॉल ईशान्येला घ्या. म्हणजे हॉल ईशान्येला असलं तर वन रूम किचन जरी असलं तरी हॉलमध्ये आपण पसारा ठेवत नाही. आणि घरात नको असलेल्या वस्तू ठेवू नका. एवढे उपाय जर केले तर ते दरवाजा बंद ठेवणं आणि ती भिंत अशा पद्धतीने करणं की ती सेपरेट वाटावी. ते करता येतं. त्यानंतर बऱ्याचदा वास्तू उपायांमध्ये फक्त मीठ वापरून आपण वास्तुदोष घालवू शकतो असं म्हटलं जातं. तर हे कितपत योग्य आहे आणि तुमच्याकडे त्या रेमेडीज आहेत का, त्या सांगू शकता आपल्या प्रेक्षकांना? तो खूप महत्वाचा आणि सगळ्यात प्रभावी उपाय आहे. मिठामध्ये सगळी नकारात्मकता ओढून घेण्याची क्षमता आहे. एक मिठामध्ये आणि दुसरं नारळामध्ये. मग कसं असतं ना की समुद्र मीठ ज्याला आपण म्हणतो, जाड मीठ, ते तुम्ही रोजच्या घर पुसण्याच्या पाण्यात थोडंसं टाका. तुमच्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाईल. त्याच्यानंतर जास्त तुम्हाला जाणवलं तर मिठाने आपण नजरही काढतो. मिठाच्या छोट्या छोट्या पुड्या बांधून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आपण ठेवून दिल्या. 15 दिवसांनी त्या उचलल्या आणि वाहत्या पाण्यात सोडून दिल्या तरी तुमच्या घरातली नकारात्मकता जाते. नजर लागली असेल, पलंगाजवळ मीठ, लवंग, काळी मिरी एका वाटीत ठेवून दिली, शनिवारी ठेवली, पुढच्या शनिवारपर्यंत ठेवली, तुमची नजर निघून जाते. त्याच्यानंतर गाईची गौरी हा सुंदर उपाय आहे. ती गौरी आणायची, तिच्यावर गाईचंच तूप टाकायचं, गाईचंच दूध टाकायचं, किंवा 5 वस्तूमध्ये तुम्ही तीळ किंवा गहू पण ठेवू शकता. तिचं धूर घरात फिरवायचं. त्या गौरीची जी राख असते ती राख तुम्ही इथे लावा. तुमच्यावर कोणतीच नकारात्मकता येणार नाही. आणि शनिवारी दुपारी जर 12ला तुम्ही हे केलं, महिन्यातून एक शनिवार पहिला शनिवार ठरवून घ्या आणि 5 महिने करा. 6व्या महिन्यात तुम्हाला तुमचं घर हलकं वाटेल. घरात आलात की प्रसन्न वाटेल, कारण नकारात्मकता सगळी बाहेर गेलेली असेल. अनेकदा घरांमध्ये वास्तुदोष असेल तर लोक आजारी पडतात आणि खूप मोठे मोठे आजार सुद्धा त्यांना होतात. कॅन्सर सारखे आजार हे कोणत्या वास्तुदोषामुळे निर्माण होतात? आता तुम्ही कॅन्सर सांगितलं म्हणून सांगते. आम्ही एका फ्लॅट सिस्टीमच्या अपार्टमेंटमध्ये गेलो होतो. तर कसं असतं ना, काही लोक अति चिकित्सकही असतात आणि चांगलंही असतं. ते प्रश्न विचारतात म्हणून प्रश्नाची उत्तरही येतात. तर त्या अपार्टमेंटमध्ये 4 फ्लॅट होते, एकावर एक. आणि आम्हाला 3ऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटवाल्यांनी बोलवलं होतं. त्यांच्या घरात कॅन्सरचा पेशंट होता.
मग मी वास्तूचं सगळं पाहिलं, सांगितलं त्यांना, त्याचं कारण दिलं की या दोषामुळे हा आजार बळावला आहे. मग त्यांच्या घरात एक तरुण मुलगा होता 14-15 वर्षाचा. तो म्हणाला, मॅडम या 4ही घरांना हीच वास्तू आहे बरं का. म्हटलं बरं. तुम्ही बाकीच्या तिघांना काही विचारलं का? त्यांनी मग नंतर इन्क्वायरी केली. त्यातल्या एका घरामध्ये कॅन्सरने पेशंट ऑलरेडी गेलेला होता. एका घरामध्ये कॅन्सरचा पेशंट होता, पण तो तिथे न राहता त्याचे वडील गावी राहत होते, त्याला कॅन्सर झाला होता. आई वडील हे आपले छत्रछाया असतात. आपल्यावरचे दोष, आपल्यावरचे संकट अनेक वेळा आई वडिलांवर जातात. बरोबर. घर इथे मुलाने घेतलं होतं, पण कॅन्सर त्याच्या वडिलांना गावी झालेला. 4ही घरांमध्ये कॅन्सरची स्टोरी आढळून आली. अरे केस तशीच होती, स्वरूप वेगळं होतं, पण कॅन्सरची केस होती. विशेषतः हा विषय केव्हा येतो की जेव्हा मोठा दोष असेल. मग त्या मोठ्या दोषमध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाचा मानतो ईशान्य दिशा. आणि राहूची जागा आहे घरामध्ये 2. एक तर बूट चपला जिथे तुम्ही ठेवतात, आणि दुसरं टॉयलेट. जर तुमचं टॉयलेट ईशान्येला गेलं, तिथे राहू वास्तव करून बसला, तर तो कॅन्सरसारखे आजार देतो. बूट चपला अनेक लोक येतात, उलटे फेकतात, पायाने भिरकावून लावतात, तुळशीच्या वृंदावन जवळ जातं, दारामध्ये वाकड्या तिकड्या पडतात, दाराच्या मागे बूट चपला असतात. ते सगळं राहूचं वास्तव्य आहे. मग तो तुमच्या घरभर पसरतो. अलीकडे फॅशन झालेली आहे, बाहेरून चप्पल घालून आले की तसंच ते घरभर फिरतात. घरभर तुमच्या राहूला तुम्ही प्रवेश देतात. मग ते दोष येणार आहेत, ते कोणी थांबवू नाही शकत. जेव्हा तुम्ही एखाद्या वास्तूचं विश्लेषण करता, तर तेव्हा तुम्हाला कुठले चॅलेंजेस फेस करावे लागतात? खरं सांगायचं ना, तर आपल्या ऋषीमुनींनी हे शास्त्र इतकं सोपं केलंय की चॅलेंज येतच नाही. कारण की स्पष्ट असतं, अरे हा ब्रह्मस्थान प्रॉब्लेम आहे, निर्णय घेतला जात नाही, मनावर दुष्प्रभाव. हे इतकं सोपं स्पष्ट आहे. पण चॅलेंज काय असतं की ते आपण काही विषय अतिशय सेन्सिबल असतात. जसं आपण आता संततीवर बोललो, प्रश्न दिसतो, वास्तू सांगते, वास्तू बोलते, वास्तूला नजर लागलेली असते, कधी कधी ती पण बोलते, पण हे काही विषय आपण सांगू शकत नाही. आपल्याला सेन्सिबिलिटी जपावी लागते. मग सौम्यपणे घरातल्या कोणत्या माणसाला सांगणं योग्य राहील त्या पद्धतीने आपण प्रश्न मांडतो, सांगतो. त्या पलीकडे वास्तूमध्ये आव्हानं येत नाहीत, कारण वास्तू खूप लवकर बोलते. अनेक वेळा पत्रिकेपेक्षाही जास्त लवकर वास्तू बोलते. जेव्हा तुम्ही कुठलाही वास्तू उपाय सांगता, तर ट्रेडिशनल किंवा मॉडर्न जे रेमेडीज आहेत, तर कुठले जास्त फायदेकारक आहेत आणि लोक जास्त प्रेफर करतात की कुठलं करावं? मी माझ्या टेबलचं सांगू शकते की माझा विश्वास ट्रॅडिशनल रेमेडीवर आहे. म्हणजे मला वाटतं आपला 3रा किंवा 4था पॉडकास्ट आहे, मी एकदाही तुम्हाला मॉडर्न रेमेडी सांगितली नाही. कारण शास्त्र आपलं पारंपरिक आहे, हजारो वर्षांपूर्वीचं आहे, ऋषीमुनींनी लिहिलेलं आहे, त्यांनी उपाय दिलेले आहे. ते सोडून इतर उपायांकडे माझं लक्ष नसतं. मी प्रेफरन्स देते ट्रॅडिशनल उपायांना, एवढं मी सांगू शकते. आणि वास्तुशास्त्रामध्ये सर्वात मोठं मिथ कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं? काही लोकांना असं वाटतं की आमचं छान चाललेलं आहे, आम्हाला वास्तू रेमेडीची गरज नाही. मे बी खरंच चांगलं असेल, कारण त्याला अनेक कारणं असतात. त्यांचे घर ओरिजिनली वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. ज्यांची पत्रिका छान असेल त्यांना ओरिजिनल वास्तूनुरूपच घर मिळतं. म्हणजे ही पण गंमत सांगते. माझ्याकडे एक जातक आले होते, त्यांची पत्रिका वगैरे पाहिली. मग म्हणे, मॅडम वास्तू बघता का? मी पत्रिका पाहिली, म्हटलं तुमची वास्तू बघण्याचीच गरज नाही. म्हणे का? म्हटलं तिथे काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि खरं सांगायचं, तुम्ही आज माझ्याकडे आले आहात म्हटलं, 400 किलोमीटर ते कुठून आले होते? तुळजापूरच्या जवळ ते कोणतं गाव आहे तिथून आलेले. म्हटलं तुम्ही विनाकारण आले, तुम्हाला फिरायचं होतं म्हणून आले, तुम्हाला ना पत्रिकेत प्रश्न आहे ना वास्तूत प्रश्न आहे. म्हटलं तुम्ही आले कशासाठी? म्हणे प्रश्न नाही, आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं. कारण काही घरांमध्ये आजही अशी घरं आहेत की जिथे कौटुंबिक आशीर्वाद आहेत. वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या तुमचे पूर्वज यांनी दिलेले तुम्हाला आशीर्वाद आहेत. तुमच्या पत्रिका चांगल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला नैसर्गिक आशीर्वाद मिळाले. मग गरजच नाही वास्तू उपायांची.
अशी घरं असतात, पण अशी लाखो घरांमध्ये एक घर असतं. माझ्या 30 वर्षात मला एक जातक भेटला की मी फक्त भेटायला आलो, मला काहीच काम नव्हतं बर. आणि काही प्रश्नच नाहीये मला आयुष्यात. असेही लोक असतात. वा. खूप सुंदर असं तुम्ही मार्गदर्शन केलंय वास्तुशास्त्राच्या बाबतीत. पण आता ज्यांना वास्तुशास्त्रामध्ये करिअर करायचं असेल तर प्रॅक्टिकली कुठला युजफुल सल्ला तुम्ही द्याल आपल्या प्रेक्षकांना? खूप चांगला विचार असेल, कारण की आज वास्तुशास्त्रात अनेक लोकांना करिअर करण्याची प्रचंड संधी आहे. शास्त्र जरी सोपं असलं तरी त्या शास्त्राचा सखोल अभ्यास करून, योग्य मार्गदर्शन करून, आज जर प्रॉपर वास्तुतज्ञ असले तर जेवढे आज वास्तुतज्ञ आहे त्याच्यापेक्षा 4 पट वास्तुतज्ञ असताना सुद्धा सगळ्यांना व्यवसाय मिळेल ही स्थिती आहे. कारण हे मार्केट प्रचंड मोठं आहे. येस. तुम्ही अमेरिकेत राहा, भारतात राहा, जर्मनीत राहा, तुम्हाला वास्तुतज्ञाचा, ज्योतिषाचा सल्ला आवश्यक आहे. कारण ते तुमचे फॅमिली मेंबर होतात. तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधणारे होतात. तुमचं सुखदुःख समजून घेऊन तुम्हाला गायडन्स करणारे असतात. मग आज मार्केटला जर आपण म्हटलं तर वास्तुतज्ञाची प्रचंड गरज आहे. बर. फक्त वास्तुतज्ञ बनताना सखोल अभ्यास करा, सिस्टमॅटिक अभ्यास करा, रोजची थोडीशी साधना करा, ती गरजेची आहे. कारण साधनेशिवाय काही गोष्टी शक्य होत नाही. बरं. आणि साधना आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली आहे. रोजची साधना करा, तुमचं स्वतःचं आचरण नीट करा. मी नाही म्हणणार की तुम्ही 4-4 तास देव करा किंवा पूजा करत बसा. 2 मिनटं करा, मनापासून करा. बरोबर. स्वतः साधना करा, स्वतः देवावर विश्वास ठेवा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करा, लोकांना गायडन्स करा. उत्तम पैसा मिळतो. खूप सन्मानाने पैसा मिळवणं, सन्मानाने करिअर करणं, लोकांचा विश्वास जपून ठेवणं, या गोष्टी करा, तुम्ही यशस्वी व्हाल. नक्कीच. जाता जाता वास्तुशास्त्राचा अगदी साधा सोपा जो न विसरता रोज करायला पाहिजे असा कुठला उपाय आहे का? दरवाजा उघडा. जो मगाशी सांगितलं. होय, छान उभं राहा, स्वागताला उभं राहा. सकाळ झाली की तुम्ही मोबाईल पाहू नका, आरशात चेहरा पाहू नका. लोकांना सवय असते, उठले की आरशाजवळ जातात. काहीच करू नका. तुमची जी नाडी सुरू असेल ते पाऊल खाली ठेवा, थेट घराच्या मेन गेटमध्ये जा. दरवाजा उघडा असेल तर समृद्धी आत येईल. दरवाजा उघडा, 30 सेकंद त्याला आपण असं निवांत विनाकारण शांत दरवाजा उघडतो कधी? फ्लॅट सिस्टीममध्ये तर नाहीच नाही. दरवाजा उघडा आणि समृद्धीच्या स्वागतासाठी उभं राहा 30 सेकंद. काही मंत्र म्हणू नका, काहीच करू नका. फक्त एक शांतपणा द्या. बर. 15 दिवसात तुमच्या घरातील वातावरण बदलणार आहे. खूप असं सुंदर आणि उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे वास्तुशास्त्राच्या बाबतीत आणि खूप सुंदर असे साधे सोपे अगदी घरच्या घरी करता येईल असे उपाय तुम्ही सांगितले आणि उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. त्याच्यासाठी खूप खूप आभार तुमचे.